भोयाळीचा राजा मागे गणेश उत्सव मंडळ बदलापूर गाव श्री वामन म्हात्रे साहेब माजी नगराध्यक्ष बदलापूर शहर प्रमुख यांच्या भोयाळीचा राजा मागे गणेश उत्सवामध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच माजी नगरसेवक हेमंत ठाकरे यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच किशोर मेहर समाजसेवक यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच मयूर मेहर यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करत आहोत। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण भोयाळीचा राजा मागे गणेश उत्सवामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। आलेल्या सर्व पाहुण्यांनी स्थानापन्न होण्याची कृपा करावी ही नम्र विनंती। भोयाळीचा राजा मागे गणेश उत्सव मंडळ बदलापूर गाव आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सुद्धा करणार आहोत। याचा सत्कार माननीय श्री वामन म्हात्रे साहेब माजी नगराध्यक्ष शहर प्रमुख बदलापूर यांचा आपण शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत। त्यांचा सत्कार श्री मनोज दिले मंडळाचे अध्यक्ष, संजयजी कडू मंडळाचे उपाध्यक्ष, महेंद्र पुंजे यांनी या सर्वांनी मिळून करायचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। हॅलो, धन्यवाद साहेब। त्यानंतर माजी नगरसेवक हेमंत चतुरे साहेब यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करणार आहोत। धन्यवाद। तसेच त्यानंतर श्री किशोर मेहर समाजसेवक यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करणार आहोत। यांचा सत्कार श्री मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत पुंजे यांनी करायचा आहे। तसेच त्यानंतर मयूर मेहर समाजसेवक यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करणार आहोत। तसेच यानंतर मयूर मेहर समाजसेवक यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण हार्दिक स्वागत करत आहोत। तसेच आलेल्या सर्व माननीय श्री वामन म्हात्रे साहेब यांनी 2 शब्द मंडळाबद्दल बोलावे ही नम्र विनंती। दुसरं वर्ष आहे साहेब। समाजकृपा क्रीडा मंडळ भोयाळीचा राजा या मागे उत्सवानिमित्त मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसंच त्यांचे पाठीराखे मनोजजी ढिले यांच्या नेतृत्वाखाली या भोयाळीच्या राजाचं आगमन मला वाटतं दुसऱ्या वर्षी झालेलं आहे। त्यासाठी सर्व माझ्या माता भगिनी, सर्व विद्यार्थी मित्र, सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या आनंदाने या उत्सवाचा आनंद घेत असतात। नेहमीच गणपतीरावावर आपली सर्वांची श्रद्धा असते आणि ती श्रद्धा आपण प्रत्येक मंदिरामध्ये व्यक्त करू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही। त्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्या या मंडळाने या ठिकाणी या गणरायाचं पूजन केलेलं आहे। मला वाटतं नक्कीच
ज्या ज्या माझ्या माता भगिनी असतील, सर्व तरुण असतील, आपण देवासमोर नतमस्तक झाल्यावर आपल्या मनातील ज्या भावना असतात त्या व्यक्त करतो आणि व्यक्त केल्यानंतर दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी काही नाही तरी माझं आरोग्य तरी चांगलं राहो अशी इच्छा प्रकट करतो. नक्कीच हा भोई अलीचा राजा या आपल्या अलीमध्ये कुठच्या प्रकारचं संकट येऊ देणार नाही. कारण आपण मोठ्या संकटातनं, कोरोनासारख्या संकटातनं बाहेर पडलेलो. माझ्या घरात सुद्धा त्यावेळेस दुःख झालेले होते, परंतु ते दुःख सावरताना आम्ही सर्व बदलापूरच्या जनतेची सेवासुद्धा करायचो. यासाठी गणरायाची शक्ती आमच्या पाठीची असेल. मी जेव्हा कोरोनाचा पिरियड होता, लोक पेशंटच्या जवळ जात नव्हती, परंतु मी प्रत्येक पेशंटला भेटायचो. फक्त माझ्या नाकावर मास्क असायचा. मी स्वतः मला वाटतं कमवलेले पैसे असतील 4-5 कोटी रुपये त्यावेळेस स्वतःहून खर्च केलेले. माझ्यावर तुम्हाला माहिती आहे टीका झाली असेल. सोनवलीचं हॉस्पिटल चालू केलं, गौरी हॉल चालू केला, त्यावेळेस भरपूर लोकांनी माझ्यावर टीका केली. पण सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं त्यावेळेस आपल्या बदलापूरवासियांना करायला भेटलं. मी नक्कीच गणरायाला सांगेन की आमच्या मनोज ढिलेच्या ज्या मनातल्या आकांक्षा आहेत, कधी तो मला वाटतं नगरसेवक होईल ना होईल का रे. काही लोक त्याच्याकडे काढून ओढून बघत असतील, पण गणराय आपल्या पाठीशी, वामन म्हात्रे तुझ्या पाठीशी, शरदजी म्हात्रे आमचा मार्गदर्शक आहे. तोंडात येईल ते आम्हाला बोलतो, आम्ही कधी त्याचा राग धरत नाही. आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम या गणरायाच्या निमित्ताने जे माझ्या माता भगिनी असतील, मला वाटतं आपण गावात आहे, अजून गावाची संस्कृती आपण सोडलेली नाही. जे जे कलागुण असतील ते कलागुण, म्हणजे कोणा एखाद्या महिला गाणं असेल ते गाणी. माझी आई बघा, माझ्या मुलाचं लग्न रोज तबला बोलते सध्या. आमची पोरं व्हिडिओ काढतात आणि टाकतात. असं गौरी गणपती गाणी असेल का असेल, मला वाटतं सर्व महिला मिळून इथं गात असतील ना, गातात. मग ती एक वेगळी जुनी आठवणीमध्ये जी आपली चालीरूढ आहेत, आपल्या समाजात जे संस्कृती आहे, ती संस्कृती जपन करण्याचं काम आपण सर्व माता भगिनी करता. आणि नक्कीच तुमच्या माता भगिनींचे विचार हे सर्व तरुण, या मंडळाचे सर्व विद्यार्थी पुढे नेतील असं मला वाटते. नाहीतर पहिल्यांदा बघा, जाती धर्म भेद, तुम्ही मासेमारी करायचे बरोबर ना, म्हणून तुम्ही भोई झाले. आम्ही भात लावायचो म्हणून आगरी, मीठ लावायचं म्हणून मीठ आगरी. आम्ही तर खारपटी आहे. कारण का इकडच्या आग्र्यानं आम्ही रानटी बोलायचो, बेटी सोयर संबंध होत नव्हते. अनिल बरोबर ना. कारण का तुमचा इकडचा पेहराव वेगळा होता, आमच्या महिलांचा पेहराव वेगळा होता, आमचे पुरुष होते त्यांचा पेहराव वेगळा, इकडच्या पोरांचा. तर आता आपण सर्व एकत्र आहोत. आणि बदलापूर शहर हे पौराणिक शहर आहे. या बदलापूर शहराला इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला बुजवायचा नाही. कोणी काही बोलो. या ठिकाणी हेमाजी चतुरे नगरसेवक होऊन गेले, अनिल भगत आहेत नगरसेवक होते, सुनील भगत होते. काही राजकीय मतभेद असले तरी पण आपण आपल्या गावची संस्कृती जपली पाहिजे. आपलं गाव पुढं कसं गेलं पाहिजे, विकासापासून पुढे कसं गेलं पाहिजे, यासाठी सर्व बदलापूरवासियांनी एकत्र यायला पाहिजे. कारण आपण सर्व स्थानिक आहोत. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पदर पैशांनी पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीचं जतन करणं हे आपलं काम आहे. पण इथली डेव्हलपमेंट आहे ही वाकडी तिकडे मनोज होऊन द्यायची नाही. बघा, माझं गाव होतं 80-90 एकर, त्या ठिकाणी सरकारी जमीन होती. नगरसेवक झाला का पहिलं काय करतो, चाली बांधतो, अनधिकृत बांधकाम. काही लोक तर आमच्या नगरसेवक टपऱ्या आता टपऱ्या फोडल्या मुख्याधिकाऱ्यांनी. टपऱ्या बांधायच्या रोजचे पतपेटीवाल्यांसाठी 200-200 रुपये वसूल करायचे आणि नंतर लोकांना टिपका करायची. पण मुख्याधिकारी एकदम हुशार होते, त्यांनी पहिले त्यांच्या टपऱ्या तोडल्या. खरं प्रत्येक जण हा काचेच्या घरात राहत असतो. दुसऱ्याच्या घरावर सुद्धा दगड मारली तर स्वतःचे पहिले काच फुटते. तर आम्ही लोकप्रतिनिधी झालो कधी. मनोज ढिले त्याच्या मेहनतीने पुढे जात असेल, त्याला कधीच आमच्यासारखे लोक आडवा येणार नाही. त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही सर्व लोकप्रतिनिधी केलं पाहिजे. तुमच्या बंधार गावामध्ये थोडं आम्हाला वेगळं अनिल काहीतरी करत असेल
आणि खाली कसा येईल हे म्हणून पुढे चालला तर त्याला खाली कसं खेचता येईल, ही वृत्ती आहे. ही वृत्ती या गणरायाला सांगेल ही नष्ट करून टाक. अशीच आजच्या दिवशी मी सर्व माता भगिनींचे सर्व तुमच्यातर्फे गणरायाला नतमस्तक प्रार्थना करते की वृत्ती ही बदलापूर गावातनं नष्ट कर आणि माझं बदलापूर गाव हे चांगलं नावा रूपाला आण. नक्कीच आम्ही या जगामध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुझी सेवा करत राहू असं आजच्या दिवशी सांगून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.